संपत्ती मिळवायची ही तीव्र इच्छा प्रत्यक्षात रूपांतरित होऊन साकार रूप धारण करण्याचे 6 निश्चित व्यावहारिक टप्पे असे आहेत. नंबर 1. तुम्हाला नेमका किती पैसा हवा आहे याचा आकडा. एक रक्कम निश्चित करा. मला खूप पैसा हवा आहे एवढे म्हणणे पुरेसे नाही. रकमेच्या बाबत नेमकेपणा हवा. अशा नेमकेपणासाठी एक मनशास्त्र कारण आहे ज्यांचे वर्णन यानंतरच्या प्रकरणात करण्यात येईल. नंबर 2. तुम्हाला हव्या असलेल्या पैशांच्या मोबदल्यात तुम्ही नेमकं काय देऊ इच्छिता हे ठरवा. काहीच न देता काहीतरी मिळवता येत नाही ही वास्तविकता आहे. नंबर 3. तुम्हाला हवा असलेला पैसा तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत मिळवू इच्छिता हेही ठरवा. नंबर 4. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक ठराविक योजना तयार करा आणि मग ही योजना अंमलात आणण्यासाठी तुम्ही तयार असा वा नसा ती लगेच अंमलात आणायला लागा. नंबर 5. तुम्ही मिळवू इच्छित असलेली रकमेविषयी एक स्वच्छ मुद्देसूद सुस्तंभ विधान तयार करा. ती रक्कम मिळवण्यासाठीची ठराविक कालमर्यादा लिहा. त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देऊ इच्छिता हेही लिहा आणि ती रक्कम तुम्ही कोणत्याही योजनेद्वारे जमा करू इच्छिता याचे स्पष्टपणे वर्णन करा. नंबर 6. तुम्ही तयार केलेले विधान 2दा मोठ्याने म्हणा. एकदा रात्री झोपी जाताना आणि एकदा सकाळी जाग आल्यावर. हे विधान वाचत असताना तुम्ही असे पहा, अनुभवा आणि विश्वास करा की तो पैसा आधीच मिळालेला आहे. या 6 टप्प्याचे वर्णन केलेल्या सूचनांचे तुम्ही पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खास करून तुम्ही या सूचनांचे निरीक्षण आणि पालन वरीलप्रमाणे 6 परिच्छेदात करावे हेही महत्त्वाचे आहे. तुम्ही अशी तक्रार करू शकता की ते पैसे तुम्ही प्राप्त करण्याच्या आधीच ते तुम्हाला प्राप्त केले आहेत असे मानून त्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. यासाठी तुमची ज्वलंत अभिलाषा तुमच्या मदतीला येऊ शकते. जर खरोखरच तुम्ही पैसे इतक्या तीव्रपणे इच्छिता की तुमची इच्छा एक झपाटलेपण एक वेळ बनून गेली आहे तर तुम्हाला स्वतःला हे पटवणे अजिबात अवघड जाणार नाही की ते पैसे तुम्हाला मिळतील. मुद्दा हा आहे की तुम्हाला पैसा हवा आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्ही इतके दृढनिश्चयी आहात की तुम्ही स्वतःला पटवता की तो पैसा मिळणारच. जे अशा रीतीने पैशाच्या बाबत जागृत होतात केवळ तेच मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करू शकतात. पैशाबाबत जागृत म्हणजे पैशांच्या अभिलाषेने मन इतके संतप्त झाले आहे, अंतबाह्य इतके ओलेचिंब झाले आहे की एखाद्याला हवा असलेला पैसा त्याला आधीच मिळालेला आहे असे मानणे. मानवी मनाचे कार्य कसे चालते यांचे सिद्धांत शिकणाऱ्या शाखेत ज्यांनी शिक्षण घेतले नाही त्यांच्यासाठी या सूचना अव्यावहारिक वाटतील. या 6 टप्प्यांचा ठेसपणा ज्यांना कळू शकला नाही त्यांनी हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल की या 6 टप्प्यातील माहिती अँड्रू कार्नीकडून प्राप्त झाली आहे, ज्यांनी लोखंडाच्या एका साधारण कारखान्यातून मजुरी करण्यापासून त्यांच्या कारागिर्दीचा आरंभ केला होता. अशी क्षुल्लक सुरुवात करूनही कार्गीनी या तत्त्वांना कामाला लावून 100 दशलक्ष डॉलरची संपत्ती जमवली होती. तर मित्रांनो, हे होते ते 6 टप्पे. इथपर्यंत पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर येणारे बेल म्हणजे घंटीवर दाबा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते.